नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे यांना सुट्टी आणि आम्ही निघालो आहोत एक ठिकाणी जाण्यासाठी। तर कुठे ते तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्या अगोदर जाऊया आपण खाली गाडीमध्ये। तर आम्ही आलो आहोत खाली। आता इथून जाणार आहोत आम्ही आपल्या डेस्टिनेशनला। तर डेस्टिनेशन म्हणजे एक मंदिर आहे, ओम मंदिर। तर हे चाललो आहोत आपण रिंग रोडने, सिल्वासा रिंग रोड आहे हा। तर याने आपण जाणार आहोत। तर आमच्या घरापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती एक ओम मंदिर झालेलं आहे, जे नवीनच निर्माण झालेलं आहे आणि तिथे खूप लोक येतात भेट देण्यासाठी। तर आज म्हटलं जाऊनच बघूया कसं आहे ओम मंदिर आणि तुम्हालाही दाखवूया। तर हा आहे मेन रोड जो खानवेल आणि सिल्वासाला जोडतो। तर हा आहे कुडाच्याला जाणारा रस्ता तसा छोटाच आहे, कारण इकडे एक छोटंसं गाव आहे कुडाच्या। सिल्वासापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याला जोडणारा हा रस्ता। तर रस्ता तसा छोटाच आहे, पण 2 गाड्या आरामात जाऊ शकतात। आणि हे बघा, मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं, सिल्वासा हा केंद्रशासित प्रदेश असून तो आदिवासी बहुल क्षेत्र आहे। तर हे सर्व घरं जे आहे इथल्या लोकल लोकांचे आहे आणि आदिवासी लोक आहेत इकडे सर्वात जास्त। सिल्वासापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर आहे हे कुडाच्या, पण तरीही एकदम गावाकडे आल्याची फिलिंग होते, कारण अगदी निसर्ग सौंदर्य मनमोहक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जसं आपल्या गावाकडे छोटी छोटी छान घरं असतात, हिरवळ असते, तेच सर्व वातावरण इथं आहे। त्यामुळे अगदी अलौकिक असं निसर्ग सौंदर्य आहे इथे। आणि ह्या निसर्ग सौंदर्याने भरलेल्या जागेतच ओम मंदिर बनवलेलं आहे। आता जसं मंदिर जवळ येत आहे तसं गाड्यांची रहदारी थोडीफार वाढत आहे। हे बघा, अशा प्रकारची ओमची चिन्ह त्यांनी अनेक ठिकाणी लावलेली आहेत रस्त्याने येताना झाडांना, कारण इकडे जो रस्ता आहे हा गावाकडचा आहे आणि एकदम सुनसान आहे काही ठिकाणी, म्हणून त्यांनी अशा प्रकारे सुविधा केलेली आहे की ठिकठिकाणी ओम लावलेले आहे। हे बघा, निरभ्र आकाश आहे, अतिशय विस्तीर्ण, आणि इकडे समोर आहे मैदानच मैदान मोठं। तर ह्याच मैदानामध्ये पुढे बघा थोडंफार दिसतंय तुम्हाला ओम मंदिरचा परिसर। तर हे आहे ओम मंदिर, जे विस्तीर्ण अशा प्रदेशात पसरलेलं आहे आणि जे ओमच्या आकारात आहे, ज्याचं नवीनच आता निर्माण झालेलं आहे। आणि इथे सिल्वासच नाही तर बाहेरूनही खूप सारे लोक बघण्यासाठी येतात ओम मंदिर। आणि ओम मंदिरमध्ये सर्व सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत। आणि हे बघा, हे जे दिसतंय हे बाहेर येण्याचं गेट आहे, ज्याच्यावर एक्झिट असं लिहिलेलं आहे। तर आपल्याला जायचं आहे समोरच्या बाजूने, जिकडे एंट्री आहे। तर इकडे हे बघा, इकडे हे एंट्रीचं द्वार आहे, इकडनं आपल्याला एंट्री करायची आहे। आणि इकडे हे बाहेर आहे हे गोरक्षनाथ मंदिर। तर इकडे एंट्रीचा जो दरवाजा आहे तिकडे आपण जाऊया। तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे, पण इथे मंदिरामध्ये व्हिडिओ बनवण्यास मनाई असल्यामुळे नियमांचं पालन करणं हा आपला धर्म आहे, आणि म्हणून मी मध्ये जाऊन व्हिडिओ बनवला नाही। पण तुम्हाला मी हा बाहेरूनच ओमचा आकार दाखवण्याचा प्रयत्न करते। तो जो कळस दिसत आहे ते चंद्रबिंदी असते, त्याचा घुमट आहे तो। तर आणि हा आहे बाकीचा ओमचा आकार। तर अतिशय सुंदर असं ओम मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत। ज्या बघितलेल्याही नसतील देवी देवता, तुम्ही त्यांचंही दर्शन तुम्हाला या मंदिरात घ्यायला मिळेल। आणि मध्ये अतिशय सुंदर असं शिवलिंगही आहे, आणि शिवलिंग जे स्थापन केलेलं आहे तिथेही फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे मी तुम्हाला कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ नाही काढू शकले, कारण आपण नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे। म्हणून इथे आल्यापासनं खूप ठिकाणी मी वाचलं की व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, आणि त्या नियमांचं आपण पालन करतो, म्हणून मी मध्ये एकही व्हिडिओ किंवा फोटो काढलेला नाही आहे। मी बाहेरूनच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते। इथलं निसर्ग सौंदर्यही अलौकिक आहे, आजूबाजूला पूर्ण नैसर्गिक सौंदर्याने हे वेढलेलं असं मंदिर आहे। तुम्ही नक्कीच याला भेट द्या। अशा प्रकारे मंदिराचा परिसरही तुम्हाला दाखवून झालेला आहे, आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला। हा आहे सिल्वासातील फ्लायओव्हर, जो विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। तर हे बघू शकता, त्याचे जे भिंती आहे त्याच्यावरती हे वारली पेंटिंग केलेलं आहे, जे आदिवासी संस्कृतीचं निशाण आहे।
तर अतिशय सुंदर अशी पेंटिंग याच्यावरती केलेली आहे। हे बघा, तारपा नृत्य त्यांची जी ही खासियत आहे ते सर्व याच्यावरती रेखाटण्यात आलेलं आहे। आणि हा जो समोरचा रस्ता आहे हा जातो सिल्वासा बस स्टॉपकडे। तर मला आज भाजी मार्केटला जायचं आहे म्हणून आम्ही इकडनं चाललो आहोत। तर मी आलो आहोत मार्केटमध्ये। तुम्ही भाज्या घ्या नाही तर नका घेऊ, पण यांना आंबे मात्र पहिले घ्यायचे असतात। बाजूलाच एवढा मोठा फणसही पिकलेला आहे आणि समोरच ते टोपलीत तुम्हाला गरे दिसत आहेत। तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ। तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करू शकता आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।